उशी घेऊन झोपल्यानं मानदुखी आणि पाठदुखी होते, त्यामुळं झोपताना सरळ पाठीचा कणा असावा. रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ एकत्र खावेत. झोपताना पायांना खोबरेल तेलानं मालिश करा, यानं मेंदू तीक्ष्ण होतो. सांधेदुखी टाळण्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या तेलानं मसाज करा. जिरे आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन एकत्रित करून ठेवा आणि जेवण झाल्यावर 1 चमचा खावे. यामुळं पचनक्रिया सुधारते. गाजराची खीर खाल्ल्यानं किडनी स्टोन फुटून बाहेर पडतो. उसाचा रस पिल्यानं डोळ्यात चमक येते. जोराने खोकला येत असेल तर टॉफीसारख्या गूळ चघळल्यानं आराम मिळतो. अननसाचा रस पिल्यानं हृदय आणि मेंदू निरोगी राहतो. नागकेशर, वेलची, बदाम फूल, दगडफूल, मिरे हे आहारात जरूर ठेवावे. यांनी पोटातील कृमी मरतात. स्वयंपाकात दररोज आल्याचा वापर कटाक्षानं करावा, ते पचनास चांगले असते. गोड पदार्थ बनवताना साखरेऐवजी गूळ जरूर वापरा, तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही. स्वयंपाक करताना हात भाजला तर त्यावर खोबरेल तेल लावल्यानं फोड येणार नाही. गरम पाण्यामध्ये हळद मिसळून प्यालास तुम्हाला दुप्पट फायदे मिळतील. गरम अन्न खाल्ल्यानं हृदयविकाराचा धोका वाढतो. गरोदरपणात महिलांनी केळीचं सेवन करा, यामुळं मुलांची हाडं मजबूत होतात आणि डिलिव्हरी सोपी जाईल. अंग दुखत असल्यास हळदीचं दूध प्यायला पाहिजे.